नवरी मुलगीच काम करते. निलेश यांची उद्या वास्तुपूजा आहे तर त्याचीच तयारी पप्पा घेऊन आलेत. त्यानंतर वेदांतने आम्हाला एक छान डान्स आहे. हे मासे हे फ्राय केले. साडी आहे नऊवारी आणि हाय, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी पुन्हा जात आहे माझ्या माहेरी. त्याचं कारण पण तितकंच खास आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न ठरले तर तिच्या लग्नासाठीच मी चालले. आमची फ्रेंडशिपला 20-21 वर्ष झाले. ती माझी पहिली मैत्रीण अगदी बालवाडीपासूनची आणि आता तिच्या लाईफची एक नवीन सुरुवात होते. तर मी खूप खुश आहे आणि याच्या पुढचे सगळे व्हिडिओ कदाचित तुम्हाला तिच्यासोबतच बघायला मिळतील. मी कधी कोणासमोर व्हिडिओ बनवले नाहीत पण मी नक्की प्रयत्न करेन तिच्या लग्नाचे सगळे व्हिडिओ बनवायचे. आम्ही तिच्या लग्नाची कशी तयारी करतो हे तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि बघू कसं होतं आहे. याच्या पुढचे ब्लॉग तिच्यासोबतच येतील. तर त्यासाठी तुम्ही आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सगळे व्हिडिओ बघा आणि हा पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गणेश मला सोडायला आला होता आणि आता तो परत चाललाय बेळगावला. आणि आता बघू घरी काय काय करायचं. आज पप्पा माझ्यासाठी मासे घेऊन आले. ते मम्मी आत बनवत आहे, नंतर दाखवतेस. आणि त्यासोबत नाही असे पापड घेऊन आलेत. खूप आहेत, असे दाखवता येणार. मी तुम्हाला सगळे खाली ठेवते आणि दाखवते. हे असे एवढे पापड पप्पा घेऊन आलेत. मी कोण आहे? मी कोण आहे? दीदी? मी दीदी नाही, आत्तू आहे. कोण आहे मी? मी कोण आहे? आत्तू बोल, आत्तू. ही कोण बा? ही कोण? ही नवरी मुलगी. आणि निलेश इथे त्यांच्या घराबद्दल बोलत होतो. त्यांनी आताच एक नवीन घर बांधले, त्याचीच उद्या पूजा आहे. तेच तो मला सांगत होता. तोपर्यंत पिया पण आली आणि पिया चक्क माझ्यासाठी सरबत करते. लग्नानंतरचा हा खूप मोठा फायदा आहे. आपल्याला उठून काही घ्यावं लागत नाही, सगळं आपल्या हातात येतं. आणि आज आमच्या दुसरं काहीच बोलणं झालं नाही, फक्त पियाच्या लग्नाबद्दलच बोलणं झालं. डिझाईन कोणकोणत्या ठरवलेत, एंगेजमेंटचा लुक कसा करायचा, लग्नाचा लुक कसा करायचा, मेहंदीची डिझाईन कशी असेल, हे सगळं आम्ही ठरवत होतो. आणि उद्या आम्हाला शॉपिंगला पण जायचं आहे, तर काय काय आणायचं हे पण आम्हाला ठरवायचं होतं. आणि वेद आणि सक्की फक्त इकडे तिकडेच करत होते. त्यानंतर वेदांतने आम्हाला एक छान डान्स करून दाखवला. बघा तो कसा डान्स करतोय. आता मी आले पियाच्या घरी आणि आमची नवरी मुलगी बघा. नवरी मुलगीच काम करते. हो, नवरी मुलगीलाच कामं लावलेत, कारण तिची बहीण अजून आलेली नाही आहे. तिचा जॉब आहे, तिला सुट्टी नाही म्हणून. आणि पाप बिचारी एकटीच काम करते. आम्हाला ह्या माळा बनवून ठेवायच्या होत्या. बरं, या माळा काही लग्नाच्या किंवा एंगेजमेंटच्या नाही आहेत. तर निलेश यांची उद्या वास्तुपूजा आहे तर त्याचीच तयारी आम्ही करत होतो. त्यासाठी या माळा बनवायच्या होत्या. जे लोक गावात राहतात त्यांना माहीतच असेल की कोणाच्या घरी कोणतंही कार्य फंक्शन असेल तर सगळे एकमेकांना मदत करतात. आपलं किंवा तुमचं असं काही नसतं, सगळेच एकमेकांना मदत करतात. त्यामुळे घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होतं. माझ्या घरी कोणतं कार्य असेल तर पिया पण माझ्या घरी येते. निलूला पण मी काहीही गोष्ट हक्काने सांगू शकते. असं खेडेगावातलं एक साधं जीवन असतं. मी इथे आल्यापासून पियाच्याच घरी होते आणि आता घरी आले, फ्रेश झाले, चेंज केलं आणि आता पुन्हा पिया इथे येते आणि आम्ही दोघी जाणार आहोत गावात. तिचं थोडं खरेदी करायची आहे, ज्वेलरी वगैरे बघायची आहे. आणि मी ना केस पण कट करायचा विचार करते, खूप खराब झालेत. तर बघू कसं होतं. आणि मी येईपर्यंत मम्मीने ते मासे बनवलेत, फिश फ्राय केले, तर आता ते टेस्ट करून बघते आणि बघू पुढे काय होतं. पियासोबत जाऊन आले, केस काही कट केले नाही कारण मी नऊवारी साडी नेसायचा विचार करते आणि आंबाडा बसणार नाही म्हणून त्या बोलल्या की आता कट करू नको, नंतर कर. मग मी जाऊन फक्त तिची ज्वेलरी वगैरे काय ते ठरवून आलो.
आणि आता भूक लागले तर जेवून घेते. मासे बनवले तर चला. मम्मीनं असं माझं ताट तयार केलं आहे. हे मासे हे फ्राय केले, रस्सा, भाकरी, कांदा, टोमॅटो. आता जेवून घेते मी. गुड मॉर्निंग. हा आहे दुसरा दिवस. काल काही शूट केलं नाही, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पियाच्या लग्नाच्या साड्या. आता तुम्ही म्हणाल लग्नाच्या साड्या इथे कशा काय, तर माझी मम्मी साड्या पिकोफॉल करते, त्यामुळेच त्या साड्या इथे आहेत. आता साड्या आहेतच तर तुम्हाला पण दाखवून घेते. तर ह्या आहेत साड्या पियाच्या. ही साडी तर खूप छान साड्या आहेत, तर एक 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 दाखवते. ही सप्तपदीची साडी आहे, नऊवारी, आणि कलर इतका छान आहे या साडीचा. बाकीच्या पण साड्या खूप चांगल्या आहेत. ही आहे अक्षताची साडी, पिंक कलरमध्ये आहे आणि डिझाईन पण खूप भारी आहे. ही हळदीची साडी, ही थोडीशी सिम्पलमध्ये आहे, म्हणजे जास्त वर्क नाही आहे, हेवी नाही आहे. ही आहे एंगेजमेंटची साडी, हिरवा कलर. 26 तारखेला तिची एंगेजमेंट आहे, तर त्याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे, तो पण नक्की बघा. आणि ही आहे विड्याची साडी, डेली यूजसाठी फार छान आहे. तर अशा होत्या पियाच्या लग्नाच्या साड्या. बाकीची शॉपिंग आज आम्ही करायला जाणार आहे, तो पण व्हिडिओ मी बनवणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.